हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची एकमतानं मोहर। सत्ताधाऱ्यांच्या विनंतीला विरोधकांची ही साथ। विधेयकाला कुणाचाही विरोध नाही। मराठा समाजाला शिक्षण नोकरीत 10% आरक्षण मिळणार। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील तरतुदीनुसार आरक्षणाचा मार्ग मोकळा। सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा। आता चिंतेची गरज नाही। सरकारने सर्व त्रुटी दूर केल्या। मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर अद्याप अंमलबजावणी का नाही? ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण हवं। जरांगे ठाम। उद्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। अधिसूचनेवरती 6 लाख हरकती। घाई गडबडीत निर्णय घेणार नाही। आम्ही फसवणूक करणार नाही। संयम राखावा। मुख्यमंत्री शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन। कायद्याच्या निकषावर कोर्टात आरक्षण टिकेल अशी आशा, मात्र सरकारवर विश्वास ठेवणं कठीण। मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। उद्धव ठाकरेंचाही आमच्यावर विश्वास। मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात सवलती फक्त एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकारच देणार, हे ठाकरेंना माहिती। फडणवीसांचा खोचक टोला। 22 राज्यात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। आपण ही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। विधान भवनात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सरकारनं दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का? विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर जरांगेंकडून शंका व्यक्त। उपचार घेण्यास नकार देत तीव्र उपोषणालाही सुरुवात। जरांगे सतत धमक्या देतात। शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ करतात। जरांगेंची दादागिरी केव्हा संपणार? छगन भुजबळ आक्रमक। तर भुजबळांना आलेल्या धमकीची सरकारनं उचित नोंद घ्यावी। विधानसभा अध्यक्षांचे सभागृहात आदेश। 10% आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला कुणी दिला? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम। मराठ्यांनी जागरूक राहावं, राज ठाकरेंचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।